काकांनी अतिशय हृदयस्पर्शी असे भजन आता आपल्या समोर प्रस्तुत केले की ईश्वरसे नाता जोडो. या मनुष्य देहामध्ये येऊन ईश्वराशी जर नाता जोडलं नाही तर त्या मानवामध्ये आणि वानरामध्ये काही फरक राहणार नाही. अशी एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो. एक व्यक्ती असतो, त्याला आपलं घर साफ करताना, जुना वाडा असतो त्याचा, आपलं घर साफ करताना एक अमोलिक काचासारखं दिसणारं एक वस्तू त्याला भेटते. त्याला आता याचं काय करावं म्हणते, याचं काय उपयोग तर आपल्याला नाही, मग आता विकून काय पैसे ते घ्यावं म्हणते. त्याला त्याच्या घरामध्ये जे बुजुर्ग माणूस राहते त्याच्याजवळ जाऊन दाखवते काय कोणाला भेटते. तर त्या बुजुर्ग माणसाला माहीत राहते की हे काय आहे. बुजुर्ग माणसाला माहीत राहते काय आहे, पण त्याला जीवनाचं सार समजून सांगावं म्हणून त्याला काय म्हणते, ही गोष्ट काय कर आणि भाजीवालीला नेऊन दे म्हणते, आणि कोणाला विकू नको म्हणते, फक्त कोण किती किती रुपये देते हे मला येऊन सांग म्हणते. त्यांना आधी भाजीवालीकडे जाते. समज राय का मराठी समज राय. तो भाजीवालीकडे जातो आधी. भाजीवाली म्हणते माझ्याकडे तर आज काही गिऱ्हाईक झालं नाही, अर्धा किलो वांगे देतो म्हणते तुला, अर्धा किलो वांगे देतो म्हणते. मग नंतर भाजीवाल्याकडून जाते निघून, भाजीवाल्याकडून निघून त्यानं जाते आता कपड्याच्या दुकानात. ते काचाची वस्तू जाऊन त्या कपड्याच्या दुकानदाराला दाखवतो. कपड्याचा दुकानदार म्हणतो मी 50 रुपये देतो तुला याचे, आणि त्यानं तर ठरवलं राहते की विकायचं कोणालाही नाही, सगळ्याला दाखवून येते त्याला. मग कपड्याचा दुकानदार झाले की ॲनिमेशनचं बिझनेस ज्यानं करणारा राहते, म्हणजे डुप्लिकेट आभूषणं विकणारा, 1% गोल्ड 0.5% गोल्डवाले, त्याच्याकडे जाते. त्यानं म्हणते 200 रुपये देतो तुला याचे. मग सोनाराकडे जाते. सोनार बघते त्याला, सोनार म्हणते तुला 5000 देतो म्हणते. मग सोनाराकडून जाते त्यानं झोरीकडे, हिऱ्याच्या व्यापाऱ्या. हिऱ्याच्या व्यापाऱ्याच्या हिऱ्याला बघल्या तर आधी परेशान होते, हे तुला कुठं भेटलं, एवढा अमोलिक हिरा तुला कुठं भेटला म्हणते. मग किती रुपये पाहिजे म्हणते तुला. त्यांना हक्का बक्का होऊन जाते, ना तर ये तो मुँह मांगी कीमत देने के लिए तैयार है मुझे म्हणते. मग नाही आप ही बोलो आप कितना दोगे म्हणते. मग त्यांना म्हणते इसको तो मैं तुझे 1 लाख रुपये दूंगा म्हणते. पण त्याला विकायचं नसते. ते हिरा घेऊन त्यानं वापस आपल्या बुजुर्ग माणसाजवळ येते. बुजुर्ग माणसाजवळ आले की त्यानं सांगते सगळी स्टोरी सांगते. वांगेवाली किती देतो म्हणजे ती अर्धा किलो वांगे, कपडेवाला 50 रुपये, ॲनिमेशनवाला 200 रुपये. असं करत करत जेव्हा हिऱ्याच्या व्यापाऱ्याजवळ जाते त्याला, तर तेव्हा त्यानं म्हणते की 1 लाख रुपये. तर याच्यातून त्याला हे सांगायचं आहे की आपल्याजवळ असा एक अनमोल हिरा आहे. बासरे भाऊ, आपल्याजवळ असा एक अनमोल हिरा आहे, तो म्हणजे काय, हा मनुष्य देह. या मनुष्य देहामध्ये राहून जर आपण व्यर्थ गोष्टींमध्ये जीवन घालवला तर असं होईल की या हिऱ्याची किंमत आपण किती तोलली व अर्धा किलो वांगे एवढी तोलल्यासारखी होईल. आपण जीवनभर कोणत्या गोष्टीत अडकून राहतो, रूप रस गंध शब्द स्पर्श, माझं पोरगं, माझा बंगला, माझं गाडी, माझं घर. अहो या प्रपंचामध्येच आपण एवढे गुंतलेले असतो की परमार्थाला वेळ उरत नाही. आणि आपलं अध्यात्म सगळं कळते आपल्याला की आपल्या संसारामध्ये जसं जेवणाच्या ताटात एवढंसं लोणचं राहते, तसा प्रपंच करा आणि परमार्थ मोठा ठेवा. कळते पण वळत नाही. अशीच एक गोष्ट आहे मित्रांनो. एका प्ले झाले का, प्ले केले का, एक मालक असतो घराचा, त्याच्याजवळ 19 उंट राहतात. आता आपल्याला वाटणी करायची आहे शापूरकरांना. त्याच्याजवळ किती उंट राहतात काका? 19 उंट राहतात. आणि त्याला राहते एक मुलगा, एक मुलगी आणि एक त्याचा जीवाभावाचा सेवक. त्या तिघामध्ये त्याला ते उंट वाटायचे राहतात. ऊंट कितने थे चाचा? 19. तो अभी वो बोलता है कि आधे ऊंट एक को देना है. आपल्या पूर्ण उंटापैकी अर्धे उंट एकाला द्यायचे, 14 हिस्सा मुलीला द्यायचा आहे आणि 5वा हिस्सा नोकराला. आता गावच्या लोकांना बोलली ते पंचकरा नाही, माझ्याकडे 19 उंट तर आहे, आता अर्धे उंट द्यायचे. कसं उंटाला तर कापायचं नाही. 19 उंट आहेत म्हणजे अर्धे उंट केल्यावर किती होणार? 9.5 कसं द्यावं? सगळे परेशान.
गावामध्ये सगळे विचार करतात काय करावं काय करावं काय करावं. मग एक जण म्हणते काय करा तुम्ही, आपल्या बाजूला कोळमुरी आहेत त्याला बोलवा, त्यांना त्याचा न्याय निवाडा चांगला करतो. त्याला सांगतात कोळमुरीला बोलवा, कोळमुरी असं असं एकूण आहे वाटायचे, वाटण्या करायचे. कोळमुरीची योग्य त्याला सगळं माहीत आहे. त्यांनी काय करते, त्यांनी येताना त्यांचा एक ऊंट घेऊन येतो, त्यांचा एक ऊंट घेऊन येतो. मग म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 19 ऊंट वाटून दिलं तर बस झालं की नाही, या उंटाला लावा म्हणते माझ्या लाईन, त्या उंटाच्या लाईनला या उंटाला लावा. किती उंट झाले, अर्धे उंट कोणाला द्यायचे, पोराला. किती झाले, 20 चे अर्धे 10 उंट, 10 उंट दिले. आता किती उरले, चौथा हिस्सा. चौथा 20 चा चौथा हिस्सा किती, 5 उंट कोणाला द्यायचे आहेत, लायकीला तेवढा. किती झाले कोण, 10 आणि 5 15. आणि 5वा हिस्सा कोणाला द्या म्हणलं, नोकराला. 5वा हिस्सा किती होते, 5 चौक 20. 4 उंट कोणाला दिले, नोकराला दिले. 10 आणि 5 15 आणि 4 किती झाले, 19. कोळणी आपला ऊंट घेऊन गेले वाटले की 19. आपलं जीवन बी असं झालं. आपल्या समोर 19 उंट आहेत, त्याच्यात एक उंट आपण ऍड करणार. 19 उंट आपल्या जवळ आहेत. कोणते कोणते, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 4 मन बुद्धी अहंकार. या चतुष्टयाला म्हणून हे 19 उंट जे आहेत, आपण त्या 19 उंटांमध्येच वाटण्या करायला बघायला. या 19 उंटामध्येच आपण जीवन परिपूर्ण करायला बघायला. आपण 20वा उंट जे आहे आत्मा, या आत्म्याला आपण त्याच्यामध्ये ऍड करणार गेल्या. या आत्म्याला आपण त्याच्यामध्ये ऍड करणार गेला. आणि ते आत्मा ऍड होईना गेले म्हणून ताळमेळ बसणार गेले, जीवन परिपूर्ण होईना गेले. जोपर्यंत आपण त्या आत्म्याला आणि आत्म्याची अनुभूती झाली तरच आपण परमात्म्याची भक्ती करणार आहोत. जोपर्यंत आपण आत्म्याची अनुभूती करून घेणार नाही, तोपर्यंत परमात्म्यापासून आपण नेहमीसाठी दूरच राहणार. म्हणूनच आपल्याकडे खूप थोर संत होऊन गेलेले आहेत. त्याने मनाला उद्देशून 205 श्लोक लिहिलेले आहेत. समर्थ रामदास, त्यांची विचारधारा आर्य समाजपेक्षा थोडी वेगळी आहे. आपण त्रैतवादी आहोत, त्यांनी अद्वैतवादी आहे. अद्वैतवादी म्हणजे काय, की सगळ्या सृष्टीमध्ये जेवढे आत्मा आहेत त्या परमात्म्याचेच अंश आहेत, त्या परमात्म्याचेच अंश आहेत. अद्वैत, द्वैत म्हणजे काय, दोन. त्याच्या मागे लागला अद्वैत म्हणजे दोन काही नाही, सगळं एकच आहे. हे सगळं काय आहे, तुमच्यात माझ्यात परमात्म्यात सगळं काही एकाच प्रकारचं चेतन तत्व आहे. पण ह्याच्यामध्ये अडचण कुठं निर्माण आली, मग आपल्याला हे जे जगत दिसलं हे काय, ते म्हणायचे की ब्रह्मसत्य जगत मिथ्या. हे जगत काय आहे, मिथ्या आहे आणि देव एकच सत्य. पण आपल्या डोळ्याला हे धडधडीत दिसला नाही, त्याला आपण मिथ्या कसं म्हणावं. आपली सावली आहे, आपली सावली जी आहे, आपली सावली जी आहे, आपण तिला मिथ्या म्हणतो. आपल्या सावलीला मिथ्या म्हणतो. सावली खरी नाही, तिला आपण कुठे काबीज करू शकत नाही. पण हे जगत आपल्या डोळ्याला दिसते, ते मिथ्या राहू शकते का, नाही. हे तर एक वेगळं झालं. दुसरी गोष्ट, आता जर आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत, तर मग आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष हे दुर्गुण कसं काय. जर समजा मी म्हटलं की हे पानाचा तुकडा या पानाचा अंश आहे, हा पानाचा तुकडा मी वेगळा केला आणि याचा अंश आहे म्हणून, तर ह्याच्या प्रत्येक कणाचा गुणधर्म आणि या पानाचा गुणधर्म एकसारखा आहे की नाही. फक्त हे छोटं सॅम्पल साईज आहे. माझी माय 2 दिवसापासून मला जेवायला वाढायली, तेव्हा काय करते, तांदळाच्या भुगण्यातून एक दाणा काढून बघते शिजला की नाही. बाकीचे जे भाताचे बाकी सगळा भात त्या एका शिजलेल्या दाण्यासारखाच राहणार आहे की नाही. मग त्याच्यासाठी त्यानं काय करणार आहे, परीक्षा फक्त एका दाण्याची. मग तसंच जर आपण त्या परमात्म्याचे जर अंश आहोत, तर मग आपला आत्मा बी त्याच्यासारखाच पाहिजे. त्याच्यात विकार नको, कोणता दुःख नको, कोणता क्लेश नको. म्हणजे आत्मा परमात्म्याचा अंश राहणार आहे का, तुम्हीच सांगा मित्रांनो. तो आत्मा परमात्म्याचा अंश राहील का, राहणार नाही. म्हणजे ह्या दोन सत्ता, या तिन्ही सत्ता वेगळ्या आहेत, आत्मा, परमात्मा आणि प्रकृती, असं त्रैतवाद आपण मानतो. पण समर्थांनी इतके चांगल्या श्लोकाच्या रूपात मनाला उद्देश दिलेला आहे. त्यांचा एक सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकाचा सार असा आहे की ही मुक्ती मेल्यानंतरची जी आहे ते कोणी पाहिली काय, कोणी पाहिली नाही. पण त्यांनी एक मूलमंत्र दिला, या देहामध्येच राहून आपल्याला मुक्तीचं सुख भेटू शकते. कसं, तर या आधी देहबुद्धीला आत्मबुद्धी करायची. देहबुद्धी म्हणजे काय,
देहबुद्धी म्हणजे मी म्हणजे काय एवढा देहच आहो. मला चांगलं खायला द्या, चांगलं झोपायला द्या, चांगलं राहायला द्या, चांगलं राहायला घर द्या, बंगला पैसा गाडी सगळं द्या, म्हणजेच मी आहे, म्हणजेच माझं जीवन आहे. रूप रसगंध शब्द स्पर्श याच्या उपभोगालाच जीवन मानणारा म्हणजे त्याची बुद्धी कोणती आहे? देहबुद्धी. ह्या देहबुद्धीला आत्मबुद्धी करायची म्हणजे काय? आत्मबुद्धी म्हणजे मी देह नसून मी अविनाशी असा आत्मा आहे. अनादी काळापासून हा आत्मा हा देह धारण करत आहे असा मी आत्मा आहे. ही बुद्धी जागृत ठेवणं म्हणजे कोणती बुद्धी कळवण्याची? आत्मबुद्धी. त्याच्यासाठी एक सुंदर श्लोक दिला. ही आत्मबुद्धी सहज जागृत होईल का? त्याच्यासाठी काय लागेल? ज्ञान. आणि त्या ज्ञानाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? विवेकात. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. असा सुंदर श्लोक आहे. म्हणजे या देहात राहूनच आपल्याला मुक्तीचं सुख भेटू शकते. कधी? विवेकानं देहबुद्धीचा जर त्याग केला. विवेक आणि ज्ञानाची खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. आपल्याला ज्ञान खूप आहे पण ते विवेकात रूपांतरित होत नाही. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचं ऐकलं पाहिजे, खोटं कधी बोललं नाही पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, ईश्वराचं ध्यान केलं पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घेतलं पाहिजे, दुसऱ्याची निंदा केली नाही पाहिजे. मी आता जे सांगितलं सगळ्याला माहीत आहे. हे काय आहे? शब्द ज्ञान. हे ज्ञान जोपर्यंत आपल्या जीवनात उतरत नाही तोपर्यंत ते विवेक होत नाही. विवेक आणि ज्ञानामध्ये हा छोटासा भेद आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला आयुष्यभर विवेक आणि ज्ञानामधला जो फरक आहे तो नेहमीसाठी लक्षात राहील. एक गुरुजी असतात, अशीच बोधनचे ताता जसे आहेत तसे गुरुजी असतात. त्यांनी त्यांचे 3-4 चेले बनवतात. त्या चेल्यांना तरी एवढं ज्ञान दिलेलं राहते. ते चेले एकदा जंगलामधून जात राहतात. तिथं जंगलात गेल्यावर त्यांना काय दिसतं की तिथं वाघाचं जे आहे ते वाघ जळालेल्या स्थितीमध्ये दिसते. त्याचे हाडं वेगळे झालेले राहतात आणि त्याचं जे काही मांस हे ते आहे ते जळून राख झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यामधला एक विद्यार्थी म्हणते की मी हाडं जोडू शकतो. जोड म्हणते त्या दुसरा जोडून दाखवतो. सगळे वाघाचे दुसरा म्हणते मी या राखेला मांसामध्ये निर्माण करू शकतो, रूपांतर कर म्हणते. त्यांना त्या हाडावर पूर्ण मांस त्वचेस. तिसरा म्हणते मी ह्याच्यात रस रक्त सगळं टाकू शकतो. चौथा म्हणते मी तर ह्याच्यामध्ये जीव टाकू शकतो म्हणते. पाचवा हे ऐकल्या झाडावर जाऊन बसतो. जेव्हा चौथा म्हणते की मी ह्याच्यामध्ये प्राण टाकू शकतो, चौथा प्राण टाकू शकतो म्हणल्या मला पाचवा काय करते? झाडावर जाऊन बसते. चौथा त्याच्यात प्राण टाकते आणि जसं त्या वाघामध्ये प्राण आला या चौथाला ते वाघ काय करते? म्हणजे ह्या 4 जणांना ज्ञान होतं कशाचं? की त्या राखेच्या भस्मसात झालेल्या वाघामध्ये प्राणापर्यंत नेऊन त्याला जिवंत करण्याचं त्याला ज्ञान होतं. पण विवेक नव्हता. अरे बाबा त्याच्यात जीव आल्यावर आपला जीव राहणार आहे का? हे झाला विवेक. खोटं बोलू नये, निंदा करू नये, हे झालं शब्द ज्ञान. पण उठल्या उठल्या काय झालं? त्या पाटलाच्या पोराचं ज्ञान आहे पण उठल्या उठल्या बाजूच्याची निंदा केल्याशिवाय पोटातला हजम होत नाही. म्हणजे ज्ञानाचं रूपांतर कशात झालं नाही? विवेकात झालं. म्हणून समर्थांनी खूप सुंदर श्लोक म्हणला आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. तर मित्रांनो, असं आपल्या मनुष्य देहाचं जे चतुष्टय आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्या सिद्धीमध्ये जर कोणती अडचण येत असेल तर आपलं सगळ्यात पहिली देहबुद्धी आणि दुसरा आहे मन. आता जर मी म्हटलं की 2 मिनिटासाठी सगळेजण डोळे मिटून ईश्वराचं नाव घ्या, ईश्वराची भक्ती करा, ईश्वर काय आहे ईश्वराचं ध्यान करा. 1 मिनिटासाठी जर आपण प्रॅक्टिकल केलं तर मनामध्ये किती विचार येतील? 10 सेकंदासाठी करायचं का प्रॅक्टिकल? त्या 10 सेकंदामध्ये ईश्वराशिवाय कोणाचाही विचार येणार नाही. तुम्हाला ईश्वरानं आपल्याला काय काय दिलं याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. अशी जर आपल्याला 10 सेकंद घालवायची तर काय काय होईल म्हणा. चला, आवर टाइम स्टार्ट्स नाउ. सगळ्यांना मी विनंती करतो डोळे बंद करा आणि 10 मिनिट फक्त विचार करा की देवानं आपल्याला काय काय दिलं आणि त्या देवाची भक्ती. 10 सेकंद सगळ्यांना विनंती करतो डोळे बंद. 10 सेकंदात मनात काय काय 10
ईश्वराचं ध्यान करायचं. पण त्या ध्यानाव्यतिरिक्त काही विचार आले, कोणाला घंटीचा आवाज आला असेल, कोणाला विचार आला असेल की घराकडं काय चाललं आहे, शेताकडं गडायला पुराणं काम सांगितलंय की नाही की, दूध काढलंय की नाही की, चारा घाटलंय की नाही की, बायकोनं स्वयंपाक केलंय की नाही की, आज सुनबाई सात बाहेरून येणार होती आली की नाही की, असे नानाविध प्रश्न देवाचं नाव घ्यायला बसले की त्या 10 सेकंदामध्ये पडायला सुरुवात. देगलूरून आलेले आहेत. महिलांना विनंती करतो, इकडे येऊन इकडच्या बाजूला येऊन बसा. इकडे नमस्ते नमस्ते. इकडे इकडे बस. तर 10 सेकंदासाठी पण जर आपण ईश्वराची भक्ती करावी म्हणून जर विचारात बसलो तर किती विचार येतात, नानाविध विचार येतात. म्हणजे एक तर आत्मबुद्धी आणि दुसरी सगळ्यात मोठी अडचण कुठे निर्माण होते, त्या आपल्या मनावर जी आहे ती लगाम. त्याच्यासाठी एक सुंदर गोष्ट आहे, एक सुंदर रूपक आहे मित्रांनो. समजा एक जुन्या काळामध्ये जाऊया आपण. एखाद्या व्यक्तीला जर रथामध्ये बसून देगलूरहून जर शहापूरला यायचं आहे, देगलूरहून जर शहापूरला यायचं आहे, रथामध्ये बसलेला मागे जो आहे तो रथी, त्या रथाचा राजा, त्यानं त्या सारथ्याला सांगितलंय की आपल्या घोड्याला कुठे घेऊन चल, शहापूरला घेऊन चल. जर ते सारथी सज्जन असला, डोक्यात दुसरं तिसरं काही विचार नसलं आणि त्या लगामावर जर त्या घोड्यावर जर त्याचं चांगलं नियंत्रण असलं तर त्यानं थेट शहापूर येऊन गाठणार, नाहीतर शहापूरला येऊन गाठायला जाते ना. त्याच्या मनामध्ये जर विचार आला रस्त्या संतोष बियर बा लागते, तिथं जरासं संतुष्ट होऊन आपण शहापूरला गेलं तर काय बिघडलं. तिथं गेला समजा, आता संतोष मध्ये जाऊन संतुष्ट झाल्यावर शहापूरला येईल का. आता त्याची दिशा कोणीकडं दुसरीकडं भरकटून निघून जाईल. म्हणजे रथ्यानं त्या सारथ्याला सांगितलं, पण त्या सारथ्यानं विचार केलं जावावं की नाही की, जावावं की नाही की, आणि त्याच्या हातातली जी लगाम आहे त्या घोड्यावर त्याचं नियंत्रण तिथं सुटलं आणि त्यानं कुठं गेला, संतोष संतुष्ट व्हायला. अशा पद्धतीनंच मित्रांनो हा रथी म्हणजे कोण आहे, आपला देहरूपी जो रथ आहे त्याच्यामधला रथी, त्या रथाचा मालक कोण आहे, आपला आत्मा. तो आत्मा या बुद्धीला सांगत असतो आज सकाळी उठून सत्संगाला जायचं नाही, पण बुद्धी नंतर विचार करते आज रात्रभर ती झोप लागली नाही, एक तर रविवार भेटतो, आज आपण आराम करू. असं बुद्धी आपल्या इंद्रियांना सांगते आणि इंद्रियावरचा ताबा सुटून जाते. मग त्यांना अंतरुणातून उठत नाही. आता या पोराची परीक्षा राहते, आत्मा सांगते उद्या परीक्षा आहे, बुद्धीला अभ्यास कर, पण बुद्धीच्या हातातून रिमोट सुटत नाही. त्याला टीव्ही बघायला आनंद भेटला आहे, रूप रसगंध, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत. हे जे ज्ञानेंद्रियांना ज्याच्यातून आनंद भेटते क्षणिक, त्याच्यामध्येच त्याने कसा आहे गुंतलेला आहे, त्याच्यामध्ये कसा आहे तो गुंतलेला आहे. म्हणून समर्थाने म्हटलं विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या बुद्धीला आणि आपल्या मनाला नियंत्रणामध्ये ठेवायचं आहे. या मनाची जी लगाम आहे, या रथाला रूपक खूप सुंदर दिलेलं आहे. हे शरीर म्हणजे ते रथ आहे, आत्मा म्हणजे त्याचा रथी आहे, बुद्धी ही सारथी आहे. हे घोडे जे आहेत ते घोडे काय आहेत, आपले इंद्रिय आहेत. घोडे म्हणजे काय आहेत, इंद्रिय आहेत. त्या घोड्यावरची जी लगाम आहे ते म्हणजे कोण आहे, मन आहे. डायबिटीज आहे, समोर गुलाबजामुन आलाय, खात नाही, जो खात नाही त्याची मनावर लगाम पक्की आहे. एक खाऊ काय होणार, जगायचंच आहे एवढे दिवस, काय होईल ते बघू, सब खाते जाव बोली गिळते जाव, असं म्हणून काय मनावरचा ताबा सुटून जातो. तर मित्रांनो, आपल्याला या भवसागरामधून पार जर व्हायचं आहे तर ह्या मनाला आदिवशमध्ये केलेला आहे. म्हणून म्हणलेला आहे मनैव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मनुष्याला बंधनात अडकवायचं की त्याला मुक्त करायचं, याची सगळ्यात मोठी ताकद कशामध्ये आहे तर मनामध्ये आहे. आणि मनाला उद्देशून समर्थांनी पण भक्ती मार्गावर चालण्यासाठी त्यांच्या श्लोकामध्ये सुरुवातच केलेली आहे.
मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. पुढची ओळ लक्षात येत नाही. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. आपण ईश्वर स्तुती में पहिला मंत्र क्या बोलते पण ओम विश्वानि देव सवितर द्वितानि परासुभ यद भद्रम तन्न आसुभ. जो बुरा है वो हमसे दूर करो जो अच्छा है वो हम में दो. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या द्वेष वंदनीय आहे त्याला दूर करा. प्रेम ममता माया वात्सल्य करुणा दया हे सगळे काय चांगले गुण आहेत ते माझ्या जवळ येऊ द्या अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. म्हणून मित्रांनो प्रपंचामध्ये आपल्याला परमार्थात यशस्वी व्हायचं राहिलं तर भक्ती मार्गावर जाताना या वंदनीय गोष्टींना स्वीकार करून निंदनीय गोष्टींना दूर करायचं आहे. आणि प्रपंचात जगताना सगळ्यात मोठा आपला शत्रू अजून एक दुसरा कोणताही भक्ती मार्गावर जाऊ द्या कोणत्याही मार्गावर जाऊ द्या विकार येतच असतात. लगेच समर्थाने अजून एक श्लोक नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध कसा आहे खूप खेदकारी आहे. आले क्रोधाचे काय रे मनुष्य पिशाच्या परी वापरे. ते एकदा वावरे त्याला एकदा डोक्यामध्ये क्रोध घुसला की समोर कोण आहे काही दिसत नाही. काहीच्या काही तो बोलून क्रोधामध्ये त्याच्या मनावर अशा जखमा सोडून जातो की जीवनभर तोंडाला तोंड देणं पण अवघड होऊन जाते. म्हणून म्हटलेलं आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना लोभ विकारी नको रे मना मत्सरूनंभ भारू. मनातल्या सगळ्या विकारांना ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो की हे परमात्मा माझ्यापासून हे विकार नेहमीसाठी दूर राहू. एक एक स्टेप सांगायला मित्रांनो मी भक्ती मार्गावर आपण प्रपंच आणि परमार्थाची ताळमेळ करताना कसं कसं पुढे जातोय भक्ती मार्गावर. आता आपण विकार दूर केले. एक तर भक्ती मार्गावर जाताना वंदनीय गोष्टींना स्वीकार करून निंदनीय गोष्टींना दूर करण्याची प्रार्थना केली तो प्रयत्न केला. सोबतच काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या द्वेष या विकारांना दूर करण्यासाठी प्रार्थना केली. याच्यानंतर एवढं सगळं असताना जीवन काय सहज राहणार आहे का? जीवनामध्ये अडचणी येणार नाहीत का? जीवनामध्ये संकट येणार नाहीत का? नक्की येणार आहे. जीवन त्या फुटबॉलच्या मॅच सारखं आहे. समोरची टीम त्या फुटबॉलचा गोल करायला येत आहे. तुम्हाला त्या गोलकीपर सारखा त्याचा गोल होऊ द्यायचा नाहीये. तसंच संकट वेगवेगळी प्रतिकूलता जीवनामध्ये येतच राहणार आहे. त्या जीवनातल्या प्रतिकूलतेला कसं सामोरे जायचं आहे धैर्यानं आणि धर्म सोडायचा नाहीये. शिवाजी महाराजांवर काय कमी संकट आली होती काय? कित्येक अनंत संकट आली. प्रभू रामचंद्रावर काय कमी संकट आली? श्रीकृष्णाला तर जन्मापासून ते संकटामध्येच जन्म. तर त्याच्यासाठी एक सुंदर श्लोक मना श्रेष्ठ धारेष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीच सूचित जावे स्वये सर्वदानंद वाचे बलावे मना सर्व लोकांसी रेणी भावे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मनामध्ये कसा धीर धरायचा? श्रेष्ठ धीर. कितीही कशीही प्रतिकूलता येते धैर्य सोडायचा नाही. मनामध्ये धीर नेहमी राहायला पाहिजे. शिवाजी महाराज किती किल्ले गेले होते. पुरंदरचा तह आठवणकर 28 किल्ले एकापेक्षा एक किल्ले गेले आणि पुन्हा त्यांनी ते मिळवले. वेळेनुसार जीवनामध्ये कधी यश येईल अपयश येईल सुख येईल दुःख येईल त्यावेळेला खचून जायचं नाही. धैर्य ठेवायचं आणि धैर्याने सामोरे जाऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदात आणि सुखात राहायचं. कितीही जरी काय झालं समोरच्याने जरी वाकडं बोललं मना बोलणे नीच शोषित जावे. एखाद्या वेळेला माणूस आपल्याला काहीतरी रागात बोलली आपण तर स्वतः प्रयत्न करायचा की वाईट बोलायचं नाही. समोरच्यानं जर कधी बोलला तरी ते विसरून जायचं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. मित्रांनो खूप सुंदर अनुभव आहे. तुम्ही बघता समुद्र किनाऱ्यावर एखाद्या मातीमध्ये जी लिहिलेली समुद्र किनाऱ्याच्या वाळूवर जर काही लिहिलं तर ते जास्त वेळ टिकते का? एक पाण्याची लहर आली की ते भेटून जाते. आणि जर समजा काही दगडावर जर कोरलं तर ते रेकॉर्ड करू नका होत आहे. एखादी जर गोष्ट दगडावर जर कोरली तर ती मिटणार आहे का कधी?
तसंच आपल्या हृदयामध्ये मी 2 कप्पे करायचे. आपण मार्जन मंत्रामध्ये म्हणतो बघा, ओम हृदयम, ओम महापुनातु हृदय. माझ्या हृदयाला कसं करा, महा म्हणजे महान, महापुनातु हृदय. या हृदयामध्ये 2 कप्पे करायचे. ते वाळूचा कप्पा, एक दगडाचा कप्पा. जीवनामध्ये ज्या काही कटू गोष्टी होणार आहेत, कुठे लिहायच्या? त्या वाळूच्या कप्प्यावर. ते लवकर मिटून जातात. ज्या चांगल्या गोष्टी होणार आहेत ते कुठे लिहायचे? त्या दगडाच्या कप्प्यावर. त्या दगडाच्या कप्प्यावरचं कधी मिटत नाही. वाईट गोष्टी कधी दगडाच्या कप्प्यावर लिहायच्या नाही. हे सुंदर त्या श्लोकामधून सांगितलेलं आहे. मना सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकां शिरे निववावे. अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या लोकांना घेऊन चालायचं. मनुष्य समाजशील प्राणी आहे. ते लोकांचं भलं करायचं नाही आपल्याला. जर कुणाचा जर राग आला त्याला माफ करून त्याचं भलं होणार नाही. तुमच्या हृदयावरचं ओझं कमी होणार आहे. ते तुमच्याच भल्यासाठी आहे. तुमच्याच मनावरचं एक ओझं तुम्ही कमी करताय. असं समजू नका की मी खूप थोर होत आहे, त्याला माफ करून त्याचं काय भलं होत नाही. जसं तुम्ही ईश्वराची भक्ती करून ईश्वर प्रसन्न करता असं गैरसमज करून घेता. अहो, ईश्वर सदाच प्रसन्न आहे, होता आणि प्रसन्नच राहणार आहे. त्याची भक्ती केल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहणार. त्याला माफ केल्यामुळे तुमचं मन हलकं होणार आहे. हे लक्षात घ्या. आणि मनाला सदैव सांगून ठेवायचं आहे. हे धीराची वृत्ती तर ठेवायचीच आहे. आणि मनाला सदैव सांगून ठेवायचे आहे की जगामध्ये सगळ्या दृष्टीनं सुखी कोणी कधी राहिला नाही, राहणार नाही आणि कधी भूतकाळात सुद्धा नव्हता. सुंदर श्लोक. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आपण फक्त या जन्माच्या कर्माचीच बँक जाणतो. पूर्वीच्या जन्मामध्ये आपले संचित काय होते आपल्याला माहित आहे का? आज म्हणतो हे माझ्या नशिबी का आलं, हे माझ्यासोबतच का झालं, हे असं माझ्यासोबतच का होतं. तर त्याचं उत्तर आहे की जगात सगळ्या दृष्टीनं सुखी कोणीही नाही. काहीतरी त्याचे कर्माचे फळ उरलेत म्हणून तर या पृथ्वीवर तो आलाय. जर त्याचे कर्म अतिशय चांगले होते, 50% जास्त, तर तो माणूस बनून आला. नाहीतर काय कुत्रा, गाढव, मांजर इतक्या सुखळ्या कशात तर दुसऱ्या यादीत गेला असता. पण पृथ्वीवर आलाय म्हणजे त्याचं काहीतरी बॅलन्स बाकी आहे भोगायचं, म्हणूनच तो आलाय. आपलं महाभारतात बघितलेलं आहे, ते पाठीवरची बाणाची टोप असते बघा, त्याच्यामधले जे बाण म्हणजे आपले संचित कर्म आहेत. आणि जे बाण मनुष्यावर लागलेलं आहे ते म्हणजे प्रारब्ध आहे. आज आपण जे काही भोगतो, मनुष्याचा देह, चांगल्या कर्माचं फळ, धन धान्य असलेलं घर मिळणं, त्या घरात जन्म घेणं म्हणजे आपलं काहीतरी पुण्यकर्म आहे. सदृढ शरीर मिळणं जन्माला येताच, ते पण म्हणजे काय आहे का आपल्या चांगल्या कर्माचं फलित आहे. आणि भारतासारख्या राष्ट्रात जन्माला येणं हे सुद्धा एक चांगल्या कर्माचंच फलित आहे. 12 महिने सूर्योदय दिसते आपल्याला. असे काही देश आहेत 3-3 महिने सूर्य बघायला भेटत नाही. 3 दिवस सूर्य येणार तर विचार करा, गुडघे सगळं दुखायला सुरू होऊन जाते. म्हणून म्हटलेलं आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मना पाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून जशी आपली प्राप्त परिस्थिती आहे मित्रांनो, त्या परिस्थितीमध्ये कसं राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे आणि चांगलं जगलं पाहिजे. आणि जगल्यानंतर इथून जेव्हा आपण देह त्यागू, तेव्हा गावचे लोक, परिसरातले लोक काय म्हणले पाहिजे, की आदमी मनातून म्हणले पाहिजे. नाही तर बरोबर तर सगळेच गेल्यावर होतात, असताना सगळे निंदा करतात, पण गेल्यावर लोकांच्या तोंडापुढे तर म्हणतात चांगला होता, पण त्याच्या अंतरात्म्याला सुद्धा वाटलं पाहिजे की तो चांगला व्यक्ती होता. त्याच्यासाठी देते त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वाजी जावे, परियंतरी सज्जनानी व्हावे. चंदन जिजून सुद्धा दुसरीकडे काय देतो, सुगंध देतो. म्हणून माणसाला कधी कष्ट लागले, काय लागलं तरी सगळ्या जगाला आपण चांगलंच दिलं पाहिजे. गाय घास खाते पण समाजाला काय दूध देते, चांगलं आपलं पालन पोषण करते. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण जगून गेल्यावर सुद्धा आपली कीर्ती काय म्हणून उरली पाहिजे, चांगली म्हणून उरली पाहिजे. आणि एवढं सगळं केल्यानंतर परमात्मानं जी परिस्थिती आपल्याला जगताना दिलेली आहे, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कसं राहिलं पाहिजे, आपण सदा आनंदात आणि समाधानी राहिलं पाहिजे. या आशयाचं एक छोटंसं भजन म्हणून
विराम देतो. या भजनाचा आशय हेच आहे मित्रांनो, कठोर परिश्रम केल्यानंतर जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहणे. असं नाही संतुष्ट राहायचं आहे म्हणून मी जे 5 एकर बापानं दिलेलं आहे तेच खात राहणार. कठोर परिश्रमानंतर जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणे. सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. सारे जहां के मालिक हम क्या बताए तुझको, सब कुछ तुम्हें खबर है. हर हाल में हमारी तेरी तरफ नजर है. किस्मत है वो हमारी जो तेरा फैसला है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. हाथों को हम दुआ की खातिर में लाए कैसे, सजदे में तेरे आकर सिर को झुकाए कैसे. मजबूरियां हमारी सब तू ही जानता है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. रोकर कटे या हंस कर कटती है जिंदगानी, तू गम दे या खुशी सब तेरी मेहरबानी. तेरी खुशी समझ कर सब गम भुला दिया है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. दुनिया बना के मालिक जाने कहाँ छिपा है, आता नहीं नजर तू बस एक ही गिला है. भेजा है जो जहां में तेरा शुक्रिया है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, जिसमें तेरी रजा है. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला समाप्तीकडे घेऊया. ओम देव शांती अंतरिक्षगम शांती पृथ्वी शांतिरापः शांति औषधया शांति वनस्पतयः शांति विश्वे देवा शांति ब्रह्मा शांति सर्वगम शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. जो बोले सो है. वैदिक धर्म की जय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र की जय. योगेश्वर भगवान श्री कृष्ण चंद्र की जय. गुरु विरजानंद दंडी की जय. आनंद कंद लंगोट बंद महर्षि दयानंद की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. देश पर मर मिटने वाले वीर वीरांगनाओं की जय. आर्य समाज अमर रहे. वेद की ज्योति जलती रहे. हमें प्रकाश. मिलता रहे. ओम का झंडा ऊंचा रहे. कृण्वन्तो विश्वमार्यम्. वैदिक ध्वनि. वैदिक अभिवादन समस्त सादर नमस्ते. या कार्यक्रमाला सर्वजण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. या 2 दिवसाच्या
देऊन इथं बोलवलं त्याबद्दल सर्व शाळकरांचे धन्यवाद. 2 दिवसापासून जावयाप्रमाणे मी भगवतवाडींच्या घरी आदरातिथ्याचा उपभोग घेतोय त्याबद्दल भगवतवाड परिवाराचे सुद्धा मनापूर्वक धन्यवाद. परिचय करून शांति पाठ हो गया ना, परिचय देता येईल ना. परिचय फक्त सर्वांना विनंती करतो देवयोगरांनी आपला परिचय द्यावा. आदरणीय संजयजी रचावार जे भजन पण म्हणतात आणि आर्य समाजाशी तन मन आणि धनाने जोडलेले आहेत. आमचे आदरणीय मामाजी श्री सुधीरराव सोनवणे, आमचे मामाजीचे चिरंजीव श्री निखिलराव सोनवणे आणि आमच्यासोबत आर्य समाजला यावर्षी नुकतेच नूतन जॉईन झालेले इंग्लिश भाषेचे विद्वान आदरणीय UK सर आणि हे आपले नवीन समाजासोबत जुडलेले व्यक्ती आहेत. बऱ्याच दिवसापासून नवीन लोकांना जोडण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. त्याला आम्हाला आज यश मिळालं. हे नवीन आर्य समाज म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्या आर्य समाज परिवारामध्ये कायम त्यानंतर संजयजींच्या धर्मपत्नी रचावारताई आणि माझ्या मातोश्री सीमाताई महेंद्रकर आलेल्या. माझे वडील बसायचे त्रास आहे म्हणून तिकडे बसले वसंतराव महेंद्रकर. हा आमचे आर्य परिवार बेंगळूरकडून आलेले लोक आहेत. आज त्यांचा परिचय आणि कार्यक्रम इथे समाप्त झाला. बोलायचं धन्यवाद. मी मातांनी मला अंदर बोलना